रिक्षा व्यवसाय या व्यवसायात कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसे कसे घेऊन जायचे, पीक टाइम काय असतो, या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत। तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर तुमचा जास्त वेळ न घालवता मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम मित्रांनो, सूर्य उगवायच्या आधी उठायचं 4 ते 5 वाजता। सूर्य उगवल्यानंतर नाही उठायचं, त्याच्या आधी उठायचं आणि मस्त फ्रेश व्हायचं आणि घरात आपले कोणी महापुरुष देव आई बाप वगैरे असेल यांचा आशीर्वाद घेऊन धंद्यावर निघायचं। त्याच्या आधी गाडीला स्टार्टर मारण्याच्या आधी माझ्यासारखे खूप ड्रायव्हर आहेत, डायरेक्ट गाडीत बसतात, गाडी चालू करतात आणि चालू धंद्याला। कारण नवीन नवीन आहे ना, पैसा 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 त्याच्या मागे असतो आपण। पण त्याच्या आधी ते नाही करायचं मित्रांनो। सगळ्यात आधी आहे ना, पहिला आपल्या गाडीला पुसा, व्यवस्थित स्वच्छ करा ती गाडी। कारण कस्टमर आपल्या गाडीत बसतो ना, तो पण मस्त व्यवस्थित टापटीप होऊन कंपनीत जात असतो। त्याच्यामुळे आपली गाडी एकदम स्वच्छ राहू द्या, जेणेकरून त्या पॅसेंजरचे कपडे पण खराब नाही झाले पाहिजेत। जेवढी तुमची गाडी स्वच्छ दिसेल ना, अट्रॅक्टिव्ह दिसेल ना, तेवढं तुमचा धंदा वाढेल आणि लक्ष्मी तुमची हसत हसत तुमच्या गाडीत येईल। तर या गोष्टी लक्षात ठेवा। सर्वात प्रथम मित्रांनो, सूर्यास्त झाल्यानंतर उठू नका। प्रत्येक ड्रायव्हरचा माइंडसेट वेगळा असतो धंदा करण्याचा। कोणी छोट्या छोट्या ट्रिपा मारता इन्सेंटिव्ह साठी आणि कोणी मोठ्या मोठ्या ट्रिपा मारता, नाही का, जास्तीत जास्त लवकरात लवकर धंदा कव्हर करून घरी कसं जाता येईल याकडे काही जण लक्ष देत असतात। तर आपण ऑफिसचा टाइम आपल्याला माहिती असला पाहिजे की ऑफिसचा टायमिंग किती आहे आणि धंदा कधी असतो, कुठल्या टायमिंगला धंदा असतो। आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की सूर्य उगवायच्या आधी उठायचं, कारण तुम्हाला कंपन्यांचा टायमिंग माहिती झाला पाहिजे मित्रांनो। कंपन्यांचा टायमिंग असतो पुणे आणि मुंबई मोठ्या मोठ्या IT पार्कच्या ठिकाणी 9 ते 6, 9 तास लोक फक्त काम करतात। एक दोनच टायमिंग असतात, 9 ते 6 आणि 10 ते 7। हा फिक्स टायमिंग असतो सगळीकडे। हा जो टायमिंग असतो ना कामाचा, हा प्रत्येकाला झेपणारा असतो आणि प्रत्येकाला परवडणारा असतो। प्रत्येक जण आहे ना या टायमिंग साठी धडपडत असतं। कारण आहे ना 6 नंतर घरातली पण सगळे कामं होतात आणि 10च्या आधी सकाळी 6 ते 10 मध्ये पण मस्त कामं होतात। त्याच्यामुळे सगळे लोक आहेत ना हा टायमिंग प्रिपेअर करतात जास्त कंपनीत जाण्याचा। त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो, आता 9 वाजता कस्टमरला पोहोचायचं असतं कंपन्यामध्ये, ऑफिसमध्ये। तर आपल्याला ट्रिप कधी उचलायची, कधी किती वाजता ट्रिप पडन, तर आपलं पुणे आहे अंडर 50 किलोमीटर, 50 किलोमीटर मध्येच पुणे संपतंय। हा फक्त पुण्याचा विषय, मुंबई तशी लय मोठी आहे। पुण्याच्या विषयासाठी सांगतो, 50 किलोमीटर मध्ये पुणे संपतंय म्हटलं तर जास्तीत जास्त आपल्याला किती वेळ लागणार आहे, 2 तास। आता समजा 9 वाजता जर कस्टमरला पोहोचायचंय त्याच्या कंपनीमध्ये ऑफिसमध्ये, तर आपल्याला आहे ना 7 वाजता बुकिंग उचलली पाहिजे किंवा 8 वाजता, जवळ ऑफिस असेल तर तासाभरात पोहोचल। त्याच्यामुळेच मी सांगत असतो की सूर्य उगवायच्या आधी उठा लवकरात लवकर। तुम्ही 5 किंवा 4 तर नाही होत, झेपत नाही आपल्याला, कारण आपल्याला रात्री उशीर होतो यायला। त्यामुळं कमीत कमी आहे ना मित्रांनो 6 वाजता तरी उठण्याचा प्रयत्न करा। कारण तुम्ही 6 वाजता जर धंद्याला सुरुवात केली ना, खोटं सांगत नाही मित्रांनो, 12 वाजेपर्यंत आहे ना तुमचे 1000 रुपये कसेही होतात, कसेही डोळे झाकून 1000 रुपये मित्रांनो होतात म्हणजे होतात, 100% गॅरंटी। नाही झाले तर मग आपला व्हिडिओ पाहायचा बंद करून टाका मित्रांनो। आपण कधीच खोटं बोलत नाही, कारण आपण त्या गोष्टी करून बसलेलो आहे आधी। त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला 6 वाजता उठा, 12 वाजेपर्यंत 1000 रुपये आरामात होतात। काही जणांचे तर 1500 रुपये पण होतात। आता माझे काही मित्र आहेत, सकाळी पाटक गाडी काढतात 4 वाजता आणि 4 ते 2 वाजेपर्यंत काम करतात, फक्त 2500 रुपये सहज घेऊन जातात। मेहनत करा मित्रांनो, मेहनतीला पैसा आहे, भरपूर पैसा भेटतो। कष्ट केले ना फळ हे भेटतंच। आणि तुम्हाला एक सांगतो मी, आता बघा, एक 2 रिक्षावाले आहेत, एक 9 वाजता येतो रिक्षावर धंद्याला आणि 6 वाजेपर्यंत त्याचे 1000 रुपये होतात, 9 ते 6 वाजेपर्यंत। आणि जो सकाळी 6 वाजता येतो ना, त्याचे 12 वाजेपर्यंत 1200 झालेले असतात। एवढं म्हणजे ना दुपारचा धंदाच नसतो ना, आणि संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर धंदा असतो। तर संध्याकाळी 5 नंतर ऑफिस सुटायला सुरुवात होती मित्रांनो। तर मग तुम्हाला आहे ना 4 वाजता धंदा चालू होतो परत। 4 वाजता जर तुम्ही या टायमिंग 4 ते 8 मध्ये केलं ना, त्या टायमिंगला पण मित्रांनो 700-800 ना कसेही होतात आरामशीर। त्याच्यामुळे लवकर उठा, लवकर धंद्याला जावा, 12-1 पर्यंत 1:30 वाजेपर्यंत लयत लय धंदा करा। दुपारी घरी जावा, झोपा, मस्त जेवण करून आरामात फॅमिली सोबत, आणि त्याच्यानंतर परत 4-4:30 ला धंद्याला या। जेणेकरून आहे ना मित्रांनो तुमच्या शरीराची जास्त दगदग पण होणार नाही, तुम्ही आजारी पण पडणार नाही आणि जास्तीत जास्त पैसा पण कमवताल कमी वेळेत। तर या प्रकारे जर तुम्ही टायमिंगचं कॉन्ट्रीब्युशन केलं ना मित्रांनो, मस्त धंदा करताल, जास्तीत जास्त धंदा करताल। सकाळचा टायमिंग ध्यानात ठेवा, 6 ते 12, दुपारी जावा, जेवा, झोपा मस्त, आणि संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत धंदा करा। जास्त दगदग न करता जास्तीत जास्त पैसे घेऊन जाताल मित्रांनो। मॅगी भाऊचा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल मित्रांनो तर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की करा की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय। धन्यवाद।